कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला कोणी सांगितलं हे करायला? का आलीयस इथे? तुला कोणी सांगितलं यायला इथे? ओरडू नकोस। मग कशाला आजकाल पाजळली तुझी? तू ना इथून निघून जा, मी आधीच सांगते ना तर राडा होईल। जा। तू धमकी देतेस? तुझी ही पाना गँग ऐकून घेत असेल तुझं, मी ऐकून घेणार नाही। ऐकून घ्यावं लागेल। तुला एखादी गोष्ट नीट करता येत नसेल ना तर वाईट पण करू नको। लक्षात ठेव, तू निघ ना इथून। शिवा तू नीट बोल माझ्याशी। तू वेडी आहेस का जरा? तुला छान नव्यासारखं करून देणार होती मी हे गॅरेज। अरे भंगार झालंय हे। भंगार बोलू नको। नको बोलू भंगार। या सगळ्या पप्पांच्या आठवणी आहेत। इथल्या प्रत्येक गोष्टीला व्हॅल्यू आहे। अगं या गॅरेजने पोचलंय आपल्याला, तुझं अख्खं शिक्षण केलं। नुसतं गॅरेज नाहीये हे, पप्पांचा आशीर्वाद आहे। आणि ना तुला वाटत नसेल पण मला वाटतं की इथल्या प्रत्येक ठिकाणी पप्पा असतो। मी एखादी मुश्किल गाडी रिपेअर केली ना तर मला शाबासकी पण देतो। मला कन्फ्युजन असेल तर तोच सोल्युशन देतो। खुर्चीवर बसून ना सगळं बघतो तू। आणि तू तीच खुर्ची विकली, तुला लाज नाही वाटत का ग? नाही वाटत लाज? तो स्क्रॅप कुठे पाठवलाय? ते समोरच्या नाक्यावरून मागवली होती माणसं, तिकडेच घेऊन गेले असते। चल आपण स्क्रॅप बघून। आणि तुम्ही पुन्हा माझ्या बहिणीशी लग्न केलंय म्हणून गप्प आहे, नाहीतर दाखवलंच तर शिवा काय चीज आहे। शिवा धमकी कोणाला देतेस कळतंय ना? आता फक्त धमकी देतेय, खरं करून दाखवलं ना तुम्हा दोघांची वाट लागेल। या गॅरेज कडे परत यायचं नाही। मी आणि माझी गँग सगळं बघून घेऊ, कळलं? चुकीचं करतेस शिवा। तू जितक्या वेळा चुकीचं केलं ना ते सगळं आतापर्यंत शांतपणे बघत राहिले ना त्याचे परिणाम येथे। इथून निघ, लगेच निघ। जा। नाही जाणार मी। माझं टाळकं सटकेल आणि मी वाटेल ते करीन। इथून निघ। आजी काय वाईट होईल? शिवा आजी बघ ना हिने काय केलं। हिला काय गरज होती? तिने इथल्या सगळ्या गोष्टी विकून टाकल्या, खुर्ची देऊन टाकली, तू टेबल तोडत होती। काय गरज आहे सगळं करायची? दिव्या खरं आहे हे? आई मी हिची मदतच करत होते। अगं मला सांग, मला काय गरज आहे हे सगळं करायची? हे भंगार झालं होतं म्हणून म्हटलं रिपेअर करावं। परत भंगार बोललीस ना तर याद राखा। दिव्या तू जा बरं इथून। शिवानी रागात आहे कळत नाही तुला? मीच का जाऊ? वर थोबाड करून काय विचारतेस? चुका करायच्या आणि वरती विचारती। मी काय जायचं? चालू पडीत ना। माहिती होतं, मला माहिती होतं तुम्ही सगळे मलाच बोलणार। चल चंदन। माती खायची आणि मलाच बोलणार म्हणती। गेला दिव्या करत मागणं। आजी बघ ना हे सगळं काय करून ठेवलं। शिवा शांत हो लेकरा। अगं समजा व्यवस्थित होईल बघ, नग काळजी करूस, होईल अगं। ही शिवा काय समजते स्वतःला? जसं काही हिलाच सगळं कळतं नाही। आणि इतकं सगळं बोललीच कशी ती मला? सगळ्यांसमोर माझा अपमान केला तिने, मी हे सहन करणार नाही। मला तर कोणाची काळजीच नाहीये, मला काही येतच नाही। सतत मला ऐकून दाखवत असते जसं काही तिला सगळं येतं, तिला सगळ्यांची काळजी आहे। आणि आता तर आशुशी लग्न झाल्यावर ना जरा जास्तच मास करते। नाही मी हिला अद्दल घडवणार। सगळ्यांना वाटतं ना शिवा खूप गुणी आहे, शिवाला सगळं येतं, शिवात काहीच खोट नाहीये। आता बघ शिवा तुला मी दाखवणारच। शिवा शिवा
ठीक आहे, एवढा विचार नको करू. शिवा, अगं नको टेन्शन घेऊ, आम्ही आहोत ना सगळे. हा, आणि हे बघ साफसफाई करतोयच आपण, झालंय आता. मला वाईट वाटतंय रे, उगाच बोलले का मी एवढं दिव्याला. पण तिने पण समजून सगळं करायला पाहिजे ना. डायरेक्ट खुर्ची देऊन टाकली, याला काय अर्थ आहे? पप्पांची खुर्ची. शिवा, भाई अगं थँक्यू. तू म्हटलीस ना की तुझ्या पप्पांचा आशीर्वाद आहे. तुझे पप्पा इथे बसतात, तुझ्याकडे लक्ष ठेवतात. मग मी घेऊन आलो खुर्ची. आणि बघ ती खुर्ची तशीच्या तशी आहे, तिला काहीच झालं नाही. थँक्यू. तू कुठून आणली पण, कशी आणली? सोड ना, खुर्ची आली हे महत्वाचं आहे, मी कुठून आणली हे महत्वाचं नाही. अगो शिवा, मी सांगते तुका, झालं असं आम्ही त्या भंगारवाल्याकडे गेलो आणि गेल्यावर तो आम्हाला काहीच द्यायला तयार नाही ग. मग जिजू त्याला बोलले की आपल्या कंपनीतलं जे काही वर्षभराचं भंगाराचं सामान असेल ते तुला देतो. भाई शॉप सगळं सामान परत दिलं. बघ टेम्पो जसा गेला तसा परत मागे आला. भाई थँक्यू, खरं थँक्यू, खरं. असं थँक्यू काय कर्तव्य माझं. चालतं रे छकुल्या. ए तुम्ही काय बघताय असं? माझा नवरा आहे, त्यात काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.